कृष्णाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु। श्री धन्वन्तरे नमः। उपस्थित असलेल्या सगळ्या समर्थ भक्तांना मनापासून नमस्कार करते आणि इथे आल्यापासून एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवलेली आहे ते म्हणजे आपण इथे जे उपस्थित आहात हे सगळेजण सगळ्या अर्थाने ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, म्हणजे वयाने पण अभ्यासाने पण सगळ्याच अर्थाने। त्यामुळे सगळ्यांना मनापासून नमस्कार करते, कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते। आणि मी पण एक अभ्यासार्थीच आहे, त्याच्यामुळे अलकाताईंना ऐकल्यानंतर 1 तास त्या बोलल्या, त्यांना पाणी लागलं नाही आणि माझी काय अवस्था झाली तुमच्या लक्षात आलं असेल। मी आल्या आल्या एक तर पंखे बंद करायला सांगितले, हातपाय थंड झाले त्यांचं ऐकून सुद्धा, आणि मला आल्याला पहिला मला पाण्याचा घोट घ्यावा लागला। त्याच्यामुळे आपण समजून घ्या की माझी अवस्था आता काय आहे। आणि समर्थांच्याच शब्दांमध्ये मी थोड्या भावना व्यक्त करते की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी विपत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे। त्यांचेच शब्द घेऊन पुढे परत एकदा अगदी प्रामाणिकपणे सांगते की विपत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वाग विलास म्हणून बोलते सावकाश, असं त्यांनी म्हणून ठेवले। तेच शब्द घेते, कदाचित मी मध्ये मध्ये सावकाश बोलेन, मध्ये कधी माझा स्पीड वाढेल, थोडी ततपप होऊ शकते। तर आपण सगळेजण समर्थ होत आहात, मला सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करते। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण श्रवण केल्याने काय प्राप्त होतं असा हा विषय आहे। तर अर्थातच नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती आपण बघणारच आहोत, पण त्या भक्तीपर्यंत पोहोचायच्या आधी तिथे आपण बरोबर यू टर्न घेणारच आहोत श्रवण भक्तीकडे। पण त्याच्या आधी आपण अभ्यासार्थी आहात, कितीतरी जणांनी म्हणजे दोन्ही परीक्षा सगळ्या पास केल्या, म्हणजे श्रवण म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे। पण थोडं वेगळ्या अर्थाने आपण चिंतन असं करणार आहोत की श्रवण हे शास्त्र आहे का, श्रवण ही कला आहे का, श्रवण हा संस्कार आहे का, आणि मग श्रवण भक्ती याच्याकडे आपण येणार आहोत। तर अर्थातच आपण सुरुवात असं करणार आहोत की श्रवण म्हणजे कानावरती शब्द पडणं नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। नुसतं ऐकणे म्हणजे नाही, हे आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, टू हिअर अँड टू लिसन। दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत। टू हिअर म्हणजे इकडे आता अनेक आवाज माझ्या कानांवर पडतायत, है ना, त्या ध्वनी लहरी येत आहेत आणि या कर्णपटलावर पडतायत, बाहेरचे हॉर्न असतील, कितीतरी आवाज असतील, ते म्हणजे काय, ते आदळतायत। हिअर, आय एम हिअरिंग दोज नॉइजेस। पण टू लिसन म्हणजे काय, तर लक्षपूर्वक जाणीवपूर्वक त्यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे टू लिसन। हे अगदी सोपं आपण करून बघितलं की हिअर आणि लिसनचा फरक। आता श्रवण हे शास्त्र आहे का, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलाला शब्द ज्ञान हे कशा मार्फत होतं, तर अर्थातच श्रवणाने होतं। लहान मूल बोलायला कसं बरं शिकतं, बरोबर आईला आई, बाबांना बाबा, कसं बरं ते ओळखतं, तर ते शब्द ज्ञान जो आहे तो सगळ्यात आधी श्रवणामुळेच होत असतो। कितीतरी आवाज अवतीभोवतीला येत असतात आणि हळूहळू समजून घेऊन हीच माझी ताई, हाच माझा दादा, तर शब्द ज्ञान, शब्दांचे उच्चार हे श्रवणानेच होत असतात। ज्ञान प्राप्तीचं महत्वाचं साधन म्हणजे श्रवण आहे। श्रवण हे शास्त्र म्हणण्यापेक्षा इतर सगळे जे शास्त्र आहेत
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, जेवढे जेवढे म्हणून आपल्याला ज्ञानप्राप्तीचे शास्त्र माहिती आहेत, ह्या सगळ्याची उकल कशामुळे होते तर 60 ते 70% ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणजे श्रवण आहे. म्हणजे शास्त्र म्हणण्यापेक्षा इतर सगळं शास्त्रांच्या ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणजे श्रवण. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती, त्यावेळेला श्रवणानेच ज्ञानप्राप्ती होत होती. आणि म्हणून वेदांना आपल्याकडे श्रुती म्हणतात, हे त्याच कारणामुळे की ऐकण्यामुळे, म्हणजे कितीही तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा एकदा ऐकल्यानंतर त्याचा परिणाम जो होतो तो सगळ्यात जास्ती ठरतो. म्हणून श्रवण हे उत्तम माध्यम आहे, शास्त्र ज्ञानाचं उत्तम माध्यम, ज्ञानप्राप्तीचं उत्तम माध्यम म्हणून श्रवण हे आहे. मग श्रवण ही कला आहे का तर अर्थातच दुर्मिळ अशी ही कला आहे, श्रवण कला. एखाद्याला वाटेल अरे नुसतं ऐकायचंच आहे, ह्यात काय आहे कला, पण हे अतिशय दुर्मिळ अशी ही कला आहे. आपण बघा बरेच जण हे असं बोलताना आपण ऐकलं असेल की मी ऐकते हो पण माझं कोणीच ऐकत नाही, मी खूप प्रयत्न करते, मी सगळ्यांचं ऐकते पण माझं कोणी ऐकत नाही. किंवा त्याही अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर हात पाहणारे ज्योतिषी किंवा एखाद्या नाटुकलीमध्ये किंवा स्किटमध्ये जे ज्योतिषाचं पात्र सादर करतात त्यांच्या तोंडी नेहमी हे वाक्य असतं, बाई तुम्ही सगळ्यांचं करता, तुमचं कोण करत नाही. बाई तुम्ही सगळ्यांचं ऐकता, तुमचं कोण ऐकत नाही, खरं की नाही सांगा. आणि त्या बाईला वाटतं, बाईला काय सगळ्यांना 70-80% जे जे येत सगळ्यांना वाटतं बरोबर काय ओळखलंय यांनी, मी सगळ्यांचं करते, माझं कोणी करत नाही, मी सगळ्यांचं ऐकते, माझं कोणी ऐकत नाही, हे सगळ्यांना वाटतं. संवाद कौशल्य हल्लीच्या काळामध्ये कम्युनिकेशन स्किल्स मध्ये लिसनिंग स्किल्सला फार महत्व आहे. आणि ते म्हणजे फक्त ऐकणे या अर्थाने नाही, तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही गुणवत्ता कशी वाढवू शकते या श्रवण कलेमुळे. किंवा सॉफ्ट स्किल लर्निंग हल्ली शिकतात, तर या सॉफ्ट स्किल मध्ये सुद्धा लिसनिंगला किंवा श्रवण कलेला फार महत्व आहे. अर्थात समुपदेशक म्हणून कार्य करत असताना, मानसशास्त्र शिकत असताना श्रवण कलेला फार महत्व आहे. त्याच्यामध्ये ह्या गोष्टीवरती आपण येऊया की श्रवण ही कला आहे. एखादी कला आपण जेव्हा सातत्याने करतो तेव्हा ती त्या कलेचं रूपांतर कौशल्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळे श्रवण ही कला आहे, श्रवण हे कौशल्य आहे, ज्ञानप्राप्तीचं उत्तम साधन आहे. आणि या दोन्हीमध्ये जर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, आज आपण 4 महत्वाचे मुद्दे बघूया आणि मग युटर्न घेते. त्यातलं दोन्हीमध्ये कला असेल, कौशल्य असेल, दोन्हीमध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा श्रवणामधला सक्रिय ऐकणे, ज्याला ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये स्थूल कान फक्त येत नाही तर कानाबरोबर सूक्ष्म मन सुद्धा येतं. सक्रिय ऐकणं म्हणजे मन लावून ऐकणं. आपण मुलांना म्हणतो ना मन लावून ऐकायचं, म्हणजे फक्त कान नाही तर तुमचं मन सुद्धा तिथेच असावं लागतं. मन म्हणजे इंद्रियांचा राजा, त्याच्यामुळे ते तिथे असणं अतिशय गरजेचं आहे. सो कान अधिक मन म्हणजे सक्रिय ऐकणे. दुसरा महत्वाचा मुद्दा अवधान ठेवणे. समर्थांचा आहे की श्रोते अवधान द्यावे एकचित्ते. अवधान याचा अर्थ काय? अवधान म्हणजे आपल्या लक्ष्यावर लक्ष असणे. लक्ष म्हणजे एम, माझा गोल काय आहे, माझं एम काय आहे, त्याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे अवधान असणं. खूप वेळा समुपदेशनामध्ये जेव्हा पालक आणि मुलं येतात तेव्हा अनेक वेळा पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही खूप लक्ष देतो मुलांकडे, किती समजून सांगते मी, काही ऐकत नाही. समजून सांगणे म्हणजे सुद्धा एक प्रकारचं अवधानच आहे. अवधानासहित म्हणून तो शब्द येतो सावधान, स अवधान.
समजून सांगतो याचा अर्थ अवधान ठेवण्यामध्ये आणि समजण्यामध्ये काय आहे साम्यते सांगते की समजावणे म्हणजे सम होऊन तिथे जाणे. मुलांना आम्ही समजावून सांगतो म्हणजे आपण त्यांच्या सम होऊन जातो का? सम होऊन त्यांच्या बुद्धीच्या, त्यांच्या समजण्याची जी शक्ती आहे त्यांच्या लेवलला थोडक्यामध्ये येऊन जर आपण त्यांना सांगत असू तर ते खऱ्या अर्थाने समजावणं होतं. आणि मग जे आपलं लक्ष असतं त्याच्याकडे आपण बरोबर आपलं जे उद्दिष्ट असतं ते साध्य होऊ शकतं. त्यामुळे सम होऊन जाणे हे फार महत्वाचं आहे. समोरची जी व्यक्ती बोलणारी आहे, श्रवण हे असं आहे की दोन्ही बाजूनी होत असतं. नवविध भक्तीमध्ये 2 भक्ती अशा आहेत जे आपण पुढे बघणार आहोत की जे दोन्ही बाजूनी घडतं. एक कठीण असतं त्याच्यामध्ये म्हणजे श्रवण भक्ती आणि दुसरं म्हणजे सख्य, दुसरं कोणीतरी लागतं. श्रवण कधी होऊ शकतं? जेव्हा वक्ता आहे, समोर व्यक्ती बसलेली आहे व्यक्ती, सो ते दोन्ही बाजूनी होत असतं. गिव्ह अँड टेक ज्याला आपण म्हणतो ते दोन्ही बाजूनी होत असतं. पहिलं सक्रिय ऐकणे आपण पाहिलं, दुसरं बघितलं अवधान ठेवणे. अवधान ठेवण्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीचं ऐकत असताना माझ्यातल्या स्वला मी बाजूला करता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला जास्ती महत्व दिलं पाहिजे. प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो. मुलांचं ऐकताना सम होऊन जायलाच पाहिजे पण महत्व त्यांना दिलं पाहिजे. आणि म्हणून काही एटिकेट्स ज्याला आपण म्हणतो, खाली ऑफिस कॉर्पोरेटमध्ये एटिकेट्स असतात की मीटिंग किंवा कोणी मोठी व्यक्ती कोणी जर आली असेल तर मोबाईल समोर घ्यायचा नसतो. कारण तुमचं जर लक्ष जर मोबाईलकडे आहे म्हणजे तुमची प्रायोरिटी ती आहे आणि समोरच्या व्यक्तीचा तुम्ही अनादर करता. हे अवधान ठेवणे. तिसरा मुद्दा आहे सह अनुभूती. श्रवणामध्ये सह अनुभूती असली पाहिजे, सहानुभूती नको. सहानुभूती म्हणजे आपण काय म्हणतो, सिंपथी ज्याला म्हणतो ना, अरे रे वाईट झालं असं नको होतं याला, झाली सहानुभूती दाखवा. पण आपण जेव्हा एखाद्याचं श्रवण किंवा श्रवण कला जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये सहानुभूती नसावी तर सह अनुभूती असावी. समोरच्या व्यक्तीचा जो अनुभव आला आहे तीच अनुभूती मला सुद्धा यायला पाहिजे, सह अनुभूती. ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे एम्पथी, खूप वेळा ऐकला असेल. समुपदेशनामध्ये हे एम्पथी असणं फार गरजेचं आहे. म्हणजे टू बी इन समवन एल्सेस शूज. दुसऱ्याच्या बाबतीत जे अनुभव आलेले आहेत त्यांचा अनुभव आपण स्वतः घेणं. त्याला काय वाटते समोरच्या व्यक्तीला, त्या प्रकारचा अनुभव मी घेणं म्हणजे सह अनुभूती. श्रवण कलेमध्ये हे घेता यायला हवं. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा सारांश काढणे. सारांश काढणे. सारांश काढण्याच्या आधी सह अनुभूतीचा एक हल्लीच घडलेला एक प्रसंग आहे, तो तुम्हाला सांगते. गणपतीच्या वेळेला माझ्या एका मैत्रिणीने खाली ऑर्डर देतो आपण ऑनलाईन, तर तिने ॲमेझॉनवरून काही 3 वस्तू मागवल्या होत्या. 2 वस्तू व्यवस्थित आल्या तिच्या, तिसरी वस्तू काही आली नाही. तिने खूप प्रयत्न केला. आपण जर कधी ते ॲप वापरले असतील तर त्याच्यामध्ये कंप्लेंट रेज करण्यासाठीचं एक हे असतो की तुम्ही कंप्लेंट जनरेट करू शकता. आता त्या ॲपमध्ये आपण जेव्हा काही लिहितो, कंप्लेंट रेज करतो, तेव्हा तिथे जे उत्तर असतं हे AI जनरेटेड म्हणजे मशीन हे उत्तर देत असतं. आपण बघितलं असेल की तुमचा प्रॉब्लेम, हाऊ मे आय हेल्प यू, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, 4 मुद्दे येतात. पैशाच्या संदर्भात आहे, त्या गिफ्टच्या संदर्भात आहे का अजून काहीतरी. मग त्याला क्लिक करायचं, मग अजून 4 प्रश्न विचारले जातात. ते मशीन AI जनरेटेड असते. तर तिने ते सगळं करून झालं, तिचा मुद्दा काहीतरी वेगळाच होता. ते जे प्रश्न येत होते त्या प्रश्नांच्या संदर्भात तिचा प्रश्नच नव्हता, तिला वेगळं काहीतरी सांगायचं होतं आणि ते मशीन AI जनरेटेड, त्याला काहीतरी सांगता येत नव्हतं. तिने खूप प्रयत्न केला. शेवटी तिने कस्टमर केअरचा नंबर मागवला, कस्टमर केअरला फोन केला.
फोन केल्यावरती जेव्हा एका माणसाने तिचं म्हणणं ऐकलं तेव्हा तिला प्रश्न झाला. एआयचा जमाना आहे, तिथे स्टँडर्डाइज्ड आन्सर्स असतात. तुम्ही काही म्हणा, त्यांचे ठरलेली वाक्य असतात. तिचा प्रश्न कस्टमाइज होता, वेगळा प्रश्न होता. त्याच्यामुळे तिला होतं की मी कोणाला सांगू की नेमकं काय माझ्या बाबतीत घडलं आहे. पण जेव्हा त्या व्यक्तीने, कस्टमर केअरच्या माणसाने जेव्हा फोन घेतला, तिचं म्हणणं ऐकून घेतलं, तेव्हा तिला बरं वाटलं. आता तिचा प्रश्न सुटला का? तिचा प्रश्न सुटला नाही, तरी पण तिला बरं वाटलं, कारण कोणीतरी तिचं म्हणणं ऐकलं, तिला समजून घेतलं. समोरच्या व्यक्तींनी कान देणं, आपल्याला समजून घेणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे ही पूर्वीपासूनच होती, आणि ते आता नाही. पण सध्याच्या याच्यामध्ये मुद्दामून हे उदाहरण आत्ताच गणपतीच्याच वेळा झालेले आहेत की एआयच्या जमान्यामध्ये श्रवण कला ही फार महत्वाची ठरते. चौथा मुद्दा, सारांश काढणे. सारांश काढणे म्हटल्यावरती आपण ऐकलंय सगळ्यांनी समर्थांचं वाक्य की सार काढावे शोधून आणि असार जाणून त्यागावे असं म्हणतात. पण इथे मी अजून भक्तीपर्यंत गेलेली नाहीये. या नामश्रवण भक्ती मी सध्या आपण ज्या कला आणि शास्त्राविषयी बोलतोय त्याचा तुम्हाला एक उदाहरण सांगते की सार काढणे म्हणजे काय. समुपदेशनामध्ये सुद्धा सारांश काढला जातो. समोरची व्यक्ती जेव्हा बोलत असते तेव्हा विचारांची स्पष्टता येण्यासाठी सार काढला जातो, समराईज केलं जातं आणि त्या व्यक्तीला विचारलं जातं की तुम्हाला हेच म्हणायचं आहे का. समजून घेण्यासाठी सार काढला जातो. आणि एक समुपदेशक म्हणून सुद्धा समोरची व्यक्ती इतक्या वेळ बोलती आहे तर नेमकं तिला काय सांगायचंय, काय सुचवायचंय, आणि इथून पुढच्या तिच्या सेशनसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी त्याच्यातनं सार काढता सुद्धा यायला पाहिजे. सार काढणं हे फार महत्वाचं आहे विचारांची स्पष्टता येण्यासाठी. एक उदाहरण सांगते. माझ्या म्हणजे एक सेशनलाच एक येणाऱ्या काकू होत्या. डोकेदुखी हा त्यांचा प्रॉब्लेम होता. सगळे टेस्ट केले होते, काही निघालं नव्हतं, आणि म्हणून त्यांच्या डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही समुपदेशनासाठी जा. काकू यायच्या, बोलायच्या, त्यांचं काय कसं दुखतंय काय वगैरे सगळं आमचं समुपदेशनामध्ये जसं असतं सेशन तसं झालं. आणि मी काही त्यांना आहारामध्ये बदल सांगितले की पित्तामुळे होऊ शकतं म्हणून आहारामध्ये बदल सांगितले. काही व्यायामाचे सुद्धा प्राणायाम, भ्रामरी वगैरे असे प्रकार सांगितले आणि म्हटलं आपण बघूया पुढच्या वेळेला. काकू आल्या काही दिवसानंतर आणि त्या ज्या आल्या त्या इतक्या फ्रेश आणि आल्यावरती छान, आता हळूहळू तशी ओळख होते त्याच्यामुळे छान गप्पा मारायला सुरुवात झाली आणि मला खूप छान वाटलं. आणि मला वाटलं की आता त्या सांगतील की तुम्ही सांगितलेलं काय जो बदल आहारामध्ये बदल केला त्याच्यामुळे मला बरं वाटतंय किंवा जे काही असेल ते सांगतील. पण काकू काही केल्या त्या मुद्द्यावरतीच यायला, कारण त्या खूपच खुश होत्या हे असं तसं. शेवटी माझा रोल आला. मी मध्ये त्यांना म्हटलं काकू आज तुम्ही एकदम फ्रेश दिसताय, डोकेदुखी गायब का. त्यावर त्या म्हणाल्या अगे डोकेदुखी गायब म्हणजे काय, आमची डोकेदुखी 7-8 दिवस ऑफिसच्या टूरला गेली. आता बाकीचं जे काकूंनी सांगितलं हे महत्वाचं होतंच, पण माझ्या दृष्टीने ही ओळ सार होतं. कारण नेमकं डोकेदुखीचं कारण किंवा त्याच्या पुढे काय त्यांना केलं पाहिजे समुपदेशनाच्या दृष्टीने ते समजण्यासाठी माझ्यासाठी तो सार भाग होता. बाकीच्या इथल्या तिथल्या गोष्टी मी ऐकून घेतल्या, पण त्याचा त्यागच करावा लागला, कारण हे मला महत्वाचं मिळालं आणि त्याच्यामुळे आमचं पुढचं सेशन छान झालं. विचारांची स्पष्टता फार महत्वाची आहे. सारांश काढता आला. आता श्रवण म्हणजे तुमच्या आपण बघितले
याच्यातून आपल्या लक्षात आलं की श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नसून त्यामध्ये सूक्ष्म मन सुद्धा आहे. आणि मन म्हटलं की असं दाखवता तर येत नाही, पण आज आपण कल्पना करूया की मन म्हणजे जर त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या वरच्या बाजूला विचार आहेत, खालच्या बाजूला भावना आहे आणि अजून खालच्या भावनेच्या बाजूला कृती आहे. मन म्हणजे विचार, भावना आणि कृती. बघा, ह्या विचार, भावना आणि कृती ह्यांची सतत ओढाताण होत असते. बरोबर आहे? विचार कधी कधी एक सांगतात, भावना असतात, पण आपल्याला करायचं असतं दुसरंच. इच्छा होते गोड खाण्याची, विचार येतात, पण आपल्याला पुढे माहिती आहे की त्रास होणार आहे म्हणून कृती होत नाही. कधी कधी कृती होते, मग भावनामध्ये थोडंसं दुःख होतं, मग परत दुसरे विचार. सतत ओढाताण होत असते. विचार तरी वर खेचले जातात, भावना खेचल्या जातात, कृती सतत ओढाताण सुरू असते. ज्यांचे विचार, भावना आणि कृती हे बॅलन्स्ड असतात त्यांना आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडे काय आहे? मानसिक स्वास्थ्य आहे. विचार, भावना आणि कृती समतोल कोणाचं असतं? तर विचार, भावना आणि कृती आपल्या सगळ्या संतांचं असतं, सत्पुरुषांचं असतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जे बोलतात म्हणजे विचार आहे, त्याच्या मागे भावना आहे आणि तसंच वागतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. संत मंडळींचे हा त्रिकोण जो आहे हा समभुज त्रिकोण असतो. आपला त्रिकोण राहतच नाही, कारण सतत ओढाताण असते. त्यांचा समभुज त्रिकोण असतो. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे येणार आहोत की सगळ्यांचीच प्रकृती सारखी नसते, सगळ्यांचीच प्रवृत्ती सारखी नसते, सगळ्यांची परिस्थिती सुद्धा सारखी नसते. विचारांच्या बाजूने जे आत्मविकासाचा प्रयत्न करतात, त्रिकोण डोळ्यासमोर आणा. विचारांच्या बाजूने जे आत्मविकासाचा प्रयत्न करतात ते ज्ञान मार्गाला जातात. भावनेच्या मार्गाने जे आत्मविकास करून घेतात ते भक्ती मार्गाला जातात. आणि कृतीच्या बाजूने जे आत्मविकास करतात ते कर्म मार्गाला जातात. वरचं काय आपण बघितलं? ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग. शरीराच्या माध्यमातून जे करतात ते योग मार्गाने जातात. प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थितीनुसार माणूस मार्ग निवडत असतो. पण समर्थानेच सांगितलेलं आहे, सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे, यामध्ये एक मार्ग श्रेष्ठ किंवा एक कनिष्ठ असं काहीही नाही. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाण. वेगवेगळे जलह प्रवाह जरी असले तरी शेवटी ते सागरालाच जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे हे प्रभू, वेगवेगळ्या मार्गाने जरी आम्ही गेलो तरी सुद्धा आम्ही तुझ्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहोत. त्याच्यामध्ये भगवत प्राप्तीच आहे, त्याच्यापर्यंतच आपण जाऊन पोहोचणार आहोत. त्यामुळे श्रवण माध्यम म्हणून आपण पाहिलं, कला म्हणून पाहिलं आणि भक्तीमध्ये तर अर्थातच आहे. तिन्हीमध्ये मन हे आपण पाहिलं. विचार, भावना, कृती हे आपण पाहिलं. आता प्रश्न असा आहे, मग श्रवण करताना ते शास्त्र, कला, कौशल्य, भक्ती हे कसं बरं ठरवायचं? कला म्हणून मी करतेय, श्रवण करतेय, का भक्ती म्हणून करतेय, का कौशल्य म्हणून करतेय, हे कसं बरं ठरवायचं? तर यामध्ये श्रवणकर्त्याची भूमिका फार महत्वाची आहे. श्रवण कोणत्या प्रकारचं आपण श्रवण करतोय हे श्रवणकर्त्याची भूमिका ठरवत असतं. श्रवणकर्त्याची भूमिका म्हणजे का बरं श्रवण चालू आहे, श्रवणकर्त्याचा हेतू काय, प्रयोजन काय, कारण प्रयोजनाशिवाय काही होऊ शकत नाही. प्रयोजन असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वार्थासाठी
परार्थासाठी जेव्हा श्रवण केलं जातं तेव्हा ते अर्थात कला, शास्त्र, दृश्य घडामोडींसाठी केलं जातं तेव्हा ते शास्त्र आहे, कला आहे, कौशल्य आहे. पण या स्वार्थ परार्थाकडून जेव्हा परमार्थाकडे आपण जातो तेव्हा निश्चितच ती श्रवण भक्ती आहे. कारण तिथे हेतू काय आहे तर भगवत प्राप्ती हा हेतू आहे, आत्मानंद हा हेतू आहे आणि हा हेतू आहे म्हणजेच ती भक्ती आहे. दासगुरु महाराजांनी फार सुंदर सांगितले की भक्ती आली म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या समर्थांच्या नरदेह स्तवन, दुर्मिळ कसा आहे नरदेह, हे सगळं आहे. पण आपल्याला काय करून घ्यायचं आहे, मोह आवरतनीय म्हणून छोटस एक ओळ फक्त म्हणून दाखवते. अमोल ऐशा नर जन्माचे सार्थक काही करी आपुला घ्यावा करून श्री हरी आपुला घ्यावा करून श्री हरी रे. अमोल ऐशा, अनमोल आहे हा नरदेह. याला जर सार्थकी लावायचा असेल, अर्थासहित सार्थक करायचं असेल तर हा हरी जो आहे त्याला आपलंसं करून घ्या म्हणजेच त्याची प्राप्ती होईल. आणि या हेतूने जर आपण श्रवण करत असू तर निश्चितच परमार्थ प्राप्ती आहे, ही झाली श्रवण भक्तीकडे वाटचाल. हेतू फार महत्वाचा आहे. मी समुपदेशन जरी करत असेल तरी तिथे हेतू वेगळा असतो, हेतू स्वार्थ असतो किंवा परार्थ असतो. पण जेव्हा माझा हेतू भगवत प्राप्ती आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेणं आहे, तेव्हा ते भक्तीकडे जातं. नाहीतर तिथे हल्ली म्हटलं जातं की बाकीचं सगळं शास्त्र आपण म्हणतो ज्ञान मिळतंय, पण खरं ते ज्ञान आहे का? आपल्या पारमार्थिक परिभाषेमध्ये ती सगळी माहिती झाली. ज्ञान म्हणजे एकच ज्ञान, आत्मज्ञान. आपल्याला सगळीकडे माहिती मिळते, इन्फॉर्मेशन तर सगळ्या ठिकाणी आहे. तर शास्त्रातून कलेद्वारे माहिती मिळू शकते, पण आत्मज्ञान मिळवण्याचं साधन म्हणजे आपण आता बघतोय भक्ती. या भक्तीचे 9 मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत, दासबोधामध्ये बघितलेले आहेत. आणि आपल्याला माहिती भागवतामधला तो श्लोक माहिती नवविध भक्तीचा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य माधव निवेदनम. श्रवण भक्ती ही सगळ्यात पहिली येते. याचाच अर्थ ती फार महत्वाची आहे. मला माझ्या भाच्याने विचारलं हाच अभ्यास करत असताना की याची कसं काय सांगशील तू की श्रवण हे महत्वाचं आहे. तर आधी मी त्याला श्रवणकर्त्याची भूमिका मला वाटलं समजेल म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर श्रवणकर्त्याची भूमिकाचं एक उदाहरण फक्त देते की भगवद्गीता 3 जणांनी ऐकली. कोणी कोणी ऐकली 3 जणांनी? तर अर्जुनाने ऐकली, संजयाने ऐकली आणि संजयाने ती धृतराष्ट्राने सांगितली. 3 जणांनी भगवद्गीता ऐकली. मी श्रवणकर्त्याची भूमिका याविषयी सांगतेय. 3 जणांनी ऐकली, 3ही जणांनी श्रवण केला, पण 3हीचा परिणाम कसा वेगळा झाला. अर्जुन सुरुवातीला विषादात होता, मोह होता, पण श्रवण केल्यानंतर भगवद्गीताचे श्रवण झाल्यानंतर नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा इथपर्यंत येऊन पोहोचला आणि कृष्णाच्या भूमिकेशी समरस झालाय की हो मी युद्धाला तयार आहे. श्रवणाचा परिणाम आत्म कल्याणाची तळमळ होती म्हणून हे होऊ शकलं. हेतू काय होता ते आपण बघतो. दुसरं संजयाने ऐकली, त्यांनी सुद्धा ऐकली, अंतःकरण भरून आलं, डोळ्यांमध्ये अश्रू आले, पण तेवढंच घडलं. आणि तिसरं धृतराष्ट्र, ज्यांच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. असं म्हणणं इतपत की आंधळे तर ते होतेच, कानांनी ऐकलं पण बहिरे होते की काय, तो म्हणणं इतकं की श्रवणाचा काही परिणाम नाही, बदल अजिबात झाला नाही. श्रवणकर्त्याची भूमिका इथे आपल्याला समजतं की श्रवण म्हणजे काय होतं तर क्रिया पालटे तात्काळ, चेंज ट्रान्सफॉर्मेशन दिसून यायला पाहिजे, तर त्याला आपण श्रवण म्हणतो.
तर माझ्या भाच्याला उदाहरण मी समजून सांगतो. तर आता तरुण आहे, काय उदाहरण देऊ अचानक सुचलं म्हणून ते तुम्हाला सांगते. भक्ती मार्गाला म्हटलं आपण जातोय, तर भक्ती मार्ग म्हणजे हायवे आपण समजू की हायवेला लागलं. सध्या ओला आणि उबरचा जमाना आहे, तर म्हटलं भक्ती मार्गाला जायचंय, ओला आणि उबेरने जायचं असेल, मध्या हे टप्पे आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं काय हो, ओला आणि उबेर आपण जेव्हा करतो की ज्याच्याशिवाय गाडी पुढे हलतच नाही, OTP. अगदी बरोबर, OTP. श्रवण भक्ती ही भक्ती मार्गावरचा हा OTP आहे. त्याच्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. त्याला म्हटलं OTP दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही ना, मग असं समजू की ह्या ज्या नवविध भक्ती आहेत, एकतर काही ठिकाणी असं म्हणतात की पायऱ्या, सोपान म्हटलं गेलेलं आहे. आपण जर पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या तत्वज्ञान विद्यापीठात गेला असाल तर त्यांच्या पायऱ्या दाखवलेल्या आहेत, एक पायरी, आणि सगळ्यात वरची पायरी म्हणजे योगेश्वराची मूर्ती कृष्णाची. एक करूनही वर जाता येतं. पण हे सगळे मार्ग स्वतंत्रही आहेत, स्वयंभू सुद्धा आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाचा, आपण जसं म्हटलं, प्रकृतीनुसार, प्रवृत्तीनुसार, परिस्थितीनुसार तुम्ही पायऱ्या चढूनही वर जाऊ शकता, किंवा आपल्याकडे हल्ली लिफ्ट आहे, तुम्ही डायरेक्टली कोणते. प्रत्येक मार्ग हा स्वतंत्र आहे. श्रवण मार्गातून सुद्धा शेवटी आपल्याला पोचायचं काय, आपलं ध्येय काय आहे, तर भगवत प्राप्ती आहे. तुम्ही टप्प्याटप्प्यांनी जा, लिफ्टनी जा, पोचायचं आपल्याला तिथे आहे. त्या मार्गावरती तो आहे, आपल्याला माहिती आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जा, तो मार्गावरती आहे. टप्प्याने जा किंवा स्वतंत्र जा, हे प्रत्येक जण आपापल्या याच्याने जातो. भक्तीकडे वळत असताना ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, व्यासांच्या आयुष्यात घडलेली. व्यासोच्छिष्टम जगत सर्व. व्यास मुनी उदास होते. अनेक ज्ञानपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर सुद्धा अजिबात समाधान नव्हतं त्यांना. म्हणजे ज्ञानाच्या सगळ्या कक्षा मी ओलांडल्या आहेत, सगळ्या साधनांचा वापर केलाय, तरी सुद्धा समाधान का नाही, मनशांती का नाही. त्यावेळेला नारद मुनींनी त्यांना सांगितलंय की ज्याप्रमाणे म्हणजे सांख्य शास्त्रानुसार सृष्टी उत्पत्तीसाठी प्रकृती आणि पुरुष आहेत, वेदांतामध्ये शिव आणि शक्ती सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीमध्ये जीवासाठी मनशांती हवी असेल तर ज्ञानाबरोबर भक्तीची जोड हवीच हवी. मनशांती इज इक्वल टू ज्ञान प्लस भक्ती. नुसतं ज्ञान असून चालत नाही, नुसती भक्ती असून सुद्धा चालत नाही. नुसतं ज्ञान आलं की अहंकार येतो, आणि नुसती भक्तीचं हे झालं तर भेद निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्ञानाबरोबर भक्तीही हवीच. बंगालचे मधुसूदन सरस्वती नावाचे थोर विद्वान तत्वज्ञ होऊन गेले, ज्यांनी ज्ञानावरती उत्तम असा ग्रंथ लिहिलाय, अद्वैत सिद्धी नावाचा. आणि त्यांनीच भक्तीपर सुद्धा ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे भक्ती रसायन. ज्ञानावरती पण त्यांनीच लिहिलंय, भक्तीवरती पण त्यांनीच लिहिलंय. आणि म्हणून श्रवण भक्तीकडे जायच्या आधी भक्ती म्हणजे काय, कारण त्यांनी मधुसूदन सरस्वती यांनी सांगितलेली भक्तीची व्याख्या भक्ती रसायनामधली, ती आजच्या आपल्या विषयाला एकदम परफेक्ट बसते. मधुसूदन सरस्वती यांनी भक्तीची व्याख्या, आता याच्या आधी आपण भक्तीच्या अनेक व्याख्या ऐकलेल्या आहेत. नारद भक्ती सूत्रामधल्या 7 वर्षी परमप्रेम रूपा अमृत स्वरूपाच्या, किंवा जगद्गुरु शंकराचार्यांची मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरिव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. किंवा नाथ महाराजांनी सांगितलंय की अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी ध्याता, अहर्निशी माझी वार्ता, भक्तीत जाणे तत्वता. असे अनेक भक्तीच्या आपण व्याख्या बघितलेल्या आहेत. पण मधुसूदन सरस्वती यांची व्याख्या अशी आहे, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्य विधीयते. सुंदर अशी व्याख्या आहे. ते म्हणतात की भगवंताकडे अखंड प्रवाहित झालेली चित्तवृत्ती
म्हणजे भक्ती. आता अखंड प्रवाहित, भगवंताकडे अखंड प्रवाहित चित्तवृत्ती. अखंड प्रवाहित चित्तवृत्ती कधी बरं होईल? प्रवाह म्हटलेला आहे शब्द बघा, अखंड आणि प्रवाह. कोणतीही गोष्टी प्रवाहित कधी होते? त्याचं लिक्विड फॉर्म होतं तेव्हा, द्रवीभूत झाल्यावर. तर चित्तवृत्ती द्रवीभूत झाल्यावरती ती प्रवाहित होईल. आणि चित्तवृत्ती द्रवीभूत कधी बरं होईल? तर भगवंताच्या नामाच्या श्रवणानेच चित्तवृत्ती द्रवीभूत होईल. द्रवीभूत झाल्यानंतर ती प्रवाहित होईल. आणि अशा अखंड भगवंताकडे प्रवाहित झालेली चित्तवृत्ती, अशा मनोवृत्तीला भक्ती असं म्हणतात. आहे की नाही? आपल्या विषयाला आपण आलो परत. भगवंताचं गुण म्हणजे भक्ती. या परिभाषेमध्ये श्रवण म्हणजे भगवंताचं नाम, चरित्र, गुणादी नाम श्रुतीर भवे. त्याचं नाम ऐकणं, लीला गुण ऐकणं म्हणजेच श्रवण. एरवी आपण श्रवणशास्त्र वेगळं बघितलं, कला वेगळी बघितली, पण भक्तीमध्ये श्रवण काय करायचं? तर भगवंताचं नाम, गुण, चरित्र, लीला ह्यांचंच फक्त ऐकणं म्हणजेच भक्ती आपण म्हणू शकतो. तर नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे. श्रवण भक्ती कशी महत्वाची आहे, OTP आपण पाहिला. भगवंत प्राप्तीसाठी आपण पाहिलं. मूळ समर्थांच्या श्रवण निरूपणाकडे यायच्या आधी श्रवण हा एक संस्कार सुद्धा आहे. आपल्याकडे जे संस्कार सांगते की जन्मल्या 12व्या दिवशी मुलाचे कर्णवेधन संस्कार केले जातात. कान टोचलं जातं आणि मग ते छान सोन्याचे सुंखले घातले जातात. हे आपल्या सगळ्यांना माहिती. पण खऱ्या संस्कारामध्ये कान टोचल्यानंतर त्या बाळाच्या कानामध्ये एक मंत्र म्हटला जातो, शांती मंत्र, जो आपल्याला सगळ्यांना माहिती. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. शांती मंत्र अथर्वशीर्षाच्या आधी पण आपण म्हणतो. तर हा मंत्र म्हणायचा असतो आणि मग ते कान टोचून ते सुंखले घालतात. संस्कार हल्ली बाजूलाच राहिलाय. हल्ली डिझाईन शोधण्यातच वेळ जातो. ओके, याचा अर्थ काय की हे प्रभू, हे भगवंता, माझ्या कानावर सतत चांगले किंवा माझं कान फक्त चांगल्याच गोष्टींचं श्रवण करो, असं भगवंताकडे मागणं आहे. की लहान बाळाच्या वतीने की चांगलंच श्रवण होते. कारण आपल्याला माहिती आहे श्रवण हे कसं माध्यम आहे. आता प्रश्न असा येतो, आम्ही चांगलंच ऐकतो पण आम्ही काही वाईट ऐकतच नाही, आम्ही चांगलंच काय ऐकतो? बघूया आपण चांगलंच ऐकतो. कल्पना करा किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यात या घटना घडतात की वासुदेव येतो. आता वासुदेव जरी येत नसला, आमच्या भांडूपमध्ये येतो, 9-10 वाजेपर्यंत येतो, पण ठीक आहे येतो. किंवा काही जण असेही असतात की जे अभंग म्हणतात. रस्त्यावरून कोणीतरी अभंग म्हणत चाललंय, मोठमोठ्याने अभंग म्हणत चाललंय, भगवंताचं नाम घेत चाललेलं आहे. आपलं लक्ष जातं, आपण ऐकतो, बस. त्याच्यामध्ये कृती वगैरे काही नाही, आपण ऐकतो, आपल्या कानावर ते स्वर पडतात. त्याच ठिकाणी थोड्या वेळानंतर 2 मुलं तावातावाने भांडण करताना दिसतात. अपशब्द चालू आहेत, मोठमोठ्याने चालू आहेत. मला सांगा, 5व्या मिनिटाला 7-8 लोक तिकडे उपस्थित असतील का? खरं सांगा, आपण बघतो ते. अवतीभोवतीच्या दरवाजे, खिडक्या ज्या बंद होत्या त्या उघडतात. आता भगवंताचं नाम घेत असताना उघडल्या होत्या ना खिडक्या. अर्थात हे सगळं तुमच्या बाबतीत नाहीच आहे, हे मी जनरल बोलते. आपण तर सगळे आपल्यासाठी आहात, आपण चांगले श्रवण करणारेच आहात, पण हे मी जनरल सांगते. भांडण सुरू झालं असेल, भांडण करणारे ओळखीचे आहेत का? नाही. भांडणाचा विषय माहिती आहे का? नाही. काय विषयांनी एकमेकांना हे करतात, कोण एकमेकांचे कोण लागतात, काही माहिती नाही. तरी पण इथे 15-20 मिनिटं अशी लोक असतात जे त्याचा आनंद घेतात, त्यांना आवडतं. आणि काही जण सांगतात पण काय मजा आली, इकडे चौकात जाऊन बघ. आणि हेच कारण आहे
की सिरियल चालतात, रियालिटी शो चालतात. रियालिटी शो मध्ये आता नावं घेत नाही पण तुमच्या लक्षात येईल की जिथे असे शब्द बोलले जातात, टीआरपी खूप वाढतो, खूप पैसे दिले जातात. हे का होतं? कारण आवडतं म्हणूनच होतं. आणि म्हणूनच तो संस्कार याच्यासाठीच केला जातो की माझ्या कानांवरती चांगले शब्द पडून चांगलं श्रवण होऊ दे. आपल्याकडे सुभाषित फार सुंदर आहे की हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणैहि किम प्रयोजन. हाताचं आपल्याला माहिती आहे की दान करणं हे हाताचं आभूषण आहे. तसं कानांचं काय आहे तर चांगलं ऐकणं, शास्त्र वचन ऐकणं म्हणजे हे कानांचं आभूषण आहे. नाथ महाराज म्हणतात जडित कुंडल मंडित कान ते श्रवणासी मोहे भूषण. छान कुंडल छान घातलेले आहेत ते आभूषण आहे का? खाली नवीन नवीन याचे पूर्ण कान येतात सोन्याचे. तरुण मुली म्हणतील आम्हाला आमच्यासाठी ते भूषण नाही, पण त्यांना काय हवं असतं? इयरफोन हवे असतात, त्यांना मायक्रोफोन हवे असतात, त्यांच्यासाठी ते भूषण. पण ते आहे का भूषण? काय भूषण आहे ते? नव्हे भूषण श्रवणासी श्रवण भूषण. चांगलं ऐकणं हेच त्याचं भूषण मानलं जातं. आणि श्रवण म्हणजे आपण बघितलं श्रवणम नाम चरित गुणाधीनाम श्रुतीर्भवे. आणि आता आपण वळतोय समर्थांच्या श्रवणभक्तीकडे की 3ऱ्या दशकामध्येच समर्थांनी संपूर्ण 3रा दशक बघितला तर त्यांनी दुःखाबद्दलच सांगितलंय. दुःखाचा कोश म्हणू शकतो आपण 3रा दशक. संसार कसा आहे, संसाराचे असारत्व है ना, की गर्भारपणामध्ये काय होतं, त्रिविध ताप कोणते कोणते आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे संसार हा किती दुःखमय आहे याचं पुरेपूर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि हे वर्णन ऐकल्यानंतर मग श्रोता त्यांना विचारतो म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास किती उत्तम असावा आणि एक समुपदेशक कसा असावा. तर समर्थ दोन्ही होते, कारण कुठे कधी काय बोलावं ना याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट बरोबर येत असतो. तर त्यांनी बरोबर बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे 3ऱ्या दशकामध्ये की संसार कसं दुःखमय आहे, कशा सगळ्या गोष्टी असार आहेत. आणि हे झाल्यानंतर शेवटी श्रोताच विचारतोय की कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. असं बॅकग्राऊंड तयार केल्यानंतर आपसून प्रश्न आलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात की सावधान होऊन श्रोतेजन ऐका नवविधा भजन. प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण. की आता मी तुला सांगतो नवविधा भजन कसं करायचं. त्यातली नवविधा भक्तीतलं पहिलं काय करायचं श्रवण. आणि श्रवण म्हणजे नक्की काय करायचं आहे तर हरिकथा पुराण श्रवण. 2 संकल्पना सांगितलेल्या. हरिकथा पुराण श्रवण आणि दुसरं म्हणजे अध्यात्म निरूपण. हरिकथा पुराण श्रवण म्हणजे सगुण चरित्र, रामायण असेल, महाभारत असेल, भागवत पुराण असेल, कथा ज्या आहे संत चरित्र असतील, ह्या सगळ्यांचं श्रवण करायचं. आणि नाना अध्यात्म निरूपण. अध्यात्म निरूपण म्हणजे इथे तत्वज्ञान आलं. काहींना फक्त तत्वज्ञान आवडतं, काहींना फक्त कथा आवडतात, पण दोन्ही गोष्टी असणं महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा नारदीय किंवा कोणतंही कीर्तन केलं जातं तेव्हा त्याचे 2 भाग असतात, पूर्वरंग आणि उत्तरंग. तर पूर्वरंगामध्ये तत्व सांगितलं जातं, सिद्धांत मांडला जातो. आणि उत्तरंगामध्ये तेच तत्व, तोच सिद्धांत सांगणारी कथा सांगितली जाते. म्हणजे थिअरी विथ एक्झाम्पल, म्हणजे बरोबर ते मनात असलं जातं. तर या दोन्हीचं श्रवण करायचंय असं त्यांनी सांगितलंय. मगाशी आपण ती ओळी ऐकली की ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे या नावा श्रवण होते. मगाचा माझा कॉन्टेक्स्ट वेगळा होता, मी आपल्याला उदाहरण वेगळं सांगितलं होतं त्या दृष्टीनुसार. पण इथे समर्थ सांगतायत
सोपं म्हणजे काय? सार म्हणजे आपल्याला माहितीये, नवनीत किंवा लोणी, सकस भाग म्हणजे सार. आपल्याला जर सार भाग काढता येत नसेल, सगळं ऐकून घ्या. सगळ्यात सोपं म्हणजे संतांनी जसं वागायला सांगितलं आहे तसं वागणं म्हणजेच सार शोधून घेण्यासारखं आहे. गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट सांगितलंय की संतांनी सांगितलं तसं वागणं ह्यालाच श्रवण म्हणतात. अगदी सोपं, म्हणजे अगदी नेमकं सार कसं घ्यायचं हे भानगडीतच पडायचं. त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे वागणं, सार काढणं. म्हणजेच अजून थोडक्यात सांगायचं तर आपला एम, आपलं लक्ष आपल्याला माहितीये की भगवत प्राप्ती आहे. भगवत प्राप्तीसाठी जे जे सहाय्यभूत आहे ते सगळं सार असणार आहे माझ्यासाठी, ते सगळं माझ्या हिताचं असणार आहे. आणि संत हे कायम आपल्या हिताचंच सांगतात. आणि जे आपल्या उद्देशापर्यंत नेत नाहीये अशा कथा कादंबऱ्या ज्यांनी अहंकार वाढतो, आसक्ती वाढते, ते चालेल का श्रवणामध्ये घेतलं? माझ्या उद्देशापासून ते मला लांब नेत आहेत, त्याच्यामुळे माझ्यासाठी ते हिताचं नाही, ते असार आहे. भक्तीच्या याच्यातून सांगते. मग श्रवण काय करावे हे आपण पाहिलं की भगवंताचेच नाम, गुण, चरित्र सांगणाऱ्या हरिकथा, पुराण श्रवण, अध्यात्म निरूपण करावं, सार शोधून घ्यायचंय, जे आपल्या हिताचं आहे तेच श्रवण करायचंय. पण श्रवण कसं बरं करायचंय? तर भोजन करणे, वेळ आहे अजून आपल्याला, पुढे आहे. भोजन करणे आणि भोजन पचणे दोन्ही वेगवेगळ्या क्रिया आहेत. भोजन करणे म्हणजे अन्न ग्रहण करण्याचा विधी, आणि भोजन पचणे म्हणजे पचन होणं त्याचं. त्याच्यामध्ये कितीतरी प्रोसेस घडतात, है ना. पचन म्हणजे रक्तामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपण म्हणतो की पचलं. त्याच्यामध्ये कितीतरी प्रोसेस आहे. अगदी त्याच पद्धतीमध्ये श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही, ते आपल्याला माहितीच आहे. श्रवण करणे आणि श्रवण पचणे यामध्ये सुद्धा बरेच प्रोसेस आहेत. म्हणजे समर्थांनी ती प्रोसेस तर आपण बघूयाच, पण त्या प्रोसेसच्या शेवटी आपण जसं बघितलं की भोजन पचल्यानंतर आपल्याला कळतं की पोट हलकं वाटतं, शुद्ध ढेकर येतं. हे सगळे त्याचे चिन्ह आहेत की भोजन पचलं, तृप्ती येते. तसं श्रवण चांगलं केल्यानंतर श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची, श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवण होय दृढबुद्धी, श्रवण तुटे उपाधी अभिमानाची. अशा बऱ्याच 7व्या दशकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की श्रवण जर उत्तम प्रकारे केलं, श्रवण जर बरोबर पचलं तर काय प्रश्न यायला पाहिजे की श्रवण केल्यानंतर तुमची भक्ती वाढली का, आसक्ती दूर झाली का, देह बुद्धी नष्ट झाली का, चित्त शुद्ध झालं का. आणि हे सगळं झाल्यानंतर ती क्रिया, ते ट्रान्सफॉर्मेशन दिसलं का. म्हणजे सोपं उदाहरण, 2 मुलं आहेत, घरी भावंड, दारावरची बेल वाजली, दोघांनीही ऐकलं, पण त्यातला एक होता त्यांनी पटकन जाऊन दार उघडलं. तर दारावरची बेल दोघांनी ऐकली, पण व्यवहारातलं उदाहरण देते मी, पण खऱ्या अर्थाने श्रवण कोणी केलं? तो जो मुलगा उठला, कारण त्याच्या लक्षात आलं, त्यांनी ते फक्त बेल ऐकली नाही तर त्याच्या लक्षात आलं की कोणतरी महत्वाचं बाहेर असेल, काहीतरी निरोप द्यायचा असेल. त्याने त्याच्या मागचे त्याचे विचार केले आणि कृती पण दिसली. तो उठला आणि त्याने बेल उघडली. म्हणजे श्रवण केलं की नाही, तर त्याचं कसं समजायचं की त्यांनी दरवाजा उघडला. त्याच पद्धतीने समर्थांनी सांगितलं की हे प्रश्न स्वतःला विचारा, भक्ती वाटते का, भक्ती भाव वाढलाय का, हे फार महत्वाचं आहे. भक्ती भावावरून एक पुढे जायचा एक शब्द आठवला की तुकाराम महाराजांनी भक्तीचं फार, नवविध भक्तीसाठी एक छान एक अभंग आहे त्यांचा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पकाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा
देवाचा पुतळा म्हणजे आपण म्हणतो ना नशीबवान. कुणाला दैवाचा पुतळा म्हणतात? की जो ही नवविध भक्ती जाणतो. आणि जाणीव भक्तीचा जिव्हाळा हा शब्द वापरलाय. फार सुंदर शब्द आहे. आणि देगलूरकर महाराज नेहमी सांगतात की जिव्हाळा शब्द का बरं त्यांनी इथे वापरलाय, की भक्तीचा जिव्हाळा का? तर खेड्यांमध्ये जेव्हा विहिरीचं खोदकाम चालतं ना, तेव्हा बारीक बारीक झरे लागतात. ते झरे लागणे म्हणजे त्याला म्हणतात जिव्हाळा लागला. म्हणजे जिथे सातत्याने ओलावा आहे त्याला जिव्हाळा लागला म्हणतात. म्हणजे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे की जिथे सातत्य आहे आणि जिथे सातत्याने भाव आहे तो भक्तीचा जिव्हाळा. आणि जे हे नवविधा भक्ती जो जाणतो तोच खऱ्या अर्थाने दैवाचा पुतळा आहे. तो खऱ्या अर्थाने नशीबवान आहे. आपण कोणाला कोणाला नशीबवान म्हणतो बघा, त्याच्यावरती वेगळं कीर्तन होईल. श्रवणाचं हे सांगेन की श्रवण करणं वेगळं, श्रवण पचणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं जर टप्प्याटप्प्याने बघायचं झालं तर थोडंसं चिंतन आहे की पहिली प्रोसेस येते की श्रवण करणं, ऐकणं म्हणजे फक्त कानाने स्थूल कानाने ऐकलं. त्याच्यासाठी आपल्याला आपण बघितलं की समर्थ म्हणतात सावधानता हवी, चित्त एकाग्र हवं तरच शक्य आहे ते. तुम्ही नीट मन लावून ऐकणं. श्रवण करणे म्हणजे सावधानतेने ऐकणं. दुसरा टप्पा आहे तो श्रवण कळणं. करणं वेगळं, दुसरं आहे कळणं. कळण्यासाठी शुद्ध बुद्धी हवी. पूर्वग्रह दूषित काही नको. समोर कोण बसलंय काय असेल, कळणं शुद्ध बुद्धी असली पाहिजे, ज्याला आपण म्हणून क्लॅरिटी असली पाहिजे. तिसरं आहे तर श्रवण पठणं. श्रवण करणं, श्रवण कळणं, श्रवण पठणं. हे कधी पटू शकतं? जेव्हा आपली श्रद्धा असते त्या वक्त्याची असेल किंवा वक्ता ज्याच्याबद्दल सांगतोय, समर्थांबद्दल आपण म्हणतोय, त्या संतांविषयी त्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे. आणि चौथा महत्वाचा टप्पा म्हणजे श्रवण पचणं, ज्याच्यासाठी गुरुकृपा हवी. तरच पूर्ण जे ट्रान्सफॉर्मेशन बदल अपेक्षित आहे ते तरच होते जेव्हा गुरुची कृपा असते. आणि सांगणारा जर गुरुच असेल मग त्या विचारात असेल. श्रवण करणं, करणं, कळणं, पठणं आणि पचणं. कीर्तनामध्ये आमचे सर नेहमी म्हणतात की कीर्तन करायचं असेल तर इतर कीर्तनकारांचं श्रवण केलं पाहिजे. आधी ते सगळं साठवावं, मग आठवावं, मग पटवावं, मग नटवावं आणि मग पटवावं. त्याच पद्धतीमध्ये श्रवण करायचं, मग कळून घ्यायचं, मग पटवून घ्यायचं आणि मग ते पचवायचं. म्हणजे मग खऱ्या अर्थाने श्रवण झालं. आणि तसं जर श्रवण झालं असेल तर निश्चितच भक्तिभाव वाढणार आहे, विरक्ती नाहीशी होणार आहे, देह चित्त शुद्ध होणार आहे, आसक्ती विरहित अवस्था होणार आहे. सम्यक श्रवणाची सगळी लक्षणं तिथे येणार आहे. आणि सम्यक श्रवणाचं उत्तम अनेक उदाहरणं आहेत. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राजा परीक्षित. आणि सांगणारे कोण होते? शुकदेव होते. ते पण आहे की 7 दिवस असं श्रवण केलं की शेवटी आसक्ती विरहित अवस्था झाली आणि ते तयार झाले मरणासाठी. सम्यक श्रवणाची सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येते राजा परीक्षिताची. असं श्रवण करावं. काय करावं बघितलं, कसं करावं ते बघितलं. आता 18व्या शतकामध्ये समर्थांचं बघा ऑब्झर्वेशन किती आणि किती अगदी व्यवस्थित बारकाईने गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. श्रोता अवलक्षण समासामध्ये त्यांनी श्रवणातील अडथळे सांगितलेले आहेत. खूप बारीक बारीक असे सांगितलेले. पण नाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या भागवतामध्ये काही अडथळे सांगितलेले आहेत. सेम दोघांनी सारखंच सांगितलेले आहे. फक्त नाथ महाराजांनी त्याला काही शब्द दिलेले आहेत, परिभाषा दिलेल्या आहेत.
ह्यावरून एक गोष्ट आपल्याला समजते की सगळ्या संतांमध्ये एकवाक्यता आहे. कोणत्याही संतांचं तुम्ही ग्रंथ काढा, प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, सगळ्यांचं लक्ष उद्देश सारखाच आहे. त्यामुळे नाथ महाराजांचे जे शब्द आहेत शॉर्ट मध्ये आहेत ते करते, पण समर्थांनी तेच सांगितलेलं आहे. पहिला अडथळा श्रवणामध्ये येणारा म्हणजे त्यांनी लय म्हटलंय. लय म्हणजे ऐकता ऐकता सगळ्यात मोठा. आणि कीर्तन ह्याच्यामध्ये प्रवचनामध्ये तर असं होतं. आत्ताच कृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन केलं तर त्यांनी मला सांगून ठेवलं की हे दरवर्षी हे तुम्हीच करायचं, घराच्या जवळचं. रात्री असतं कृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन, रात्री 12 वाजता जन्म करायचा असतो. कीर्तनाची सुरुवात होते साधारण 10:30 वाजता सुरुवात होते. सगळ्या जणी आवरून वगैरे सगळे येतात, कामं करून आलेले असतात. कीर्तन सुरू असताना ह्याचं लाईव्ह मला दिसतं डेमॉन्स्ट्रेशन की कशा डुलक्या लागतात असे नका, म्हणजे चालू असतं. पण त्याच ज्या दिसतात समोर डुलक्या घेत असताना कीर्तन झाल्यावर जेव्हा येऊन सांगतात कीर्तन मस्त झालं, तेव्हा वाटतं की कीर्तन मस्त झालं का कीर्तनामुळे झोप मस्त झाली, हा प्रश्न पडतो. तर लय हाय काय बघा, पिक्चर बघताना आवडीच्या गोष्टी बघताना येते का झोप? मुलांना आपण मी म्हणतो ते येत नाही. याचा अर्थ ह्याची आवड निर्माण व्हावी लागते, भगवंताविषयीची आवड निर्माण व्हावी लागते. ती आवड निर्माण झाली तर कदाचित हा दोष जाईल. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत झालं तेव्हा ते म्हणाले होते की मी तो झोपू नका, त्याच्यामध्ये असणाऱ्या हृदयस्थ परमात्म्याला मी सांगत होतो प्रवचन झालं. तेवढी ते म्हणजे गोंदवलेकर महाराज. आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला वेगळंच दिसतं. दुसरा अडथळा म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे शरीराने इथे आहात परंतु मनाने उद्या उपास आहे, मग गेल्यावरती साबुदाणा भिजवायला पाहिजे, किंवा आता या वेळेला माझा मुलगा जर मुलगी अमेरिकेत असेल तर काय सुरू असेल. आणि फिजिकली प्रेझेंट पण मेंटली आपण नसतो. किंवा समर्थांनी त्यांच्या अगदी छोटे छोटे उदाहरण दिलेले आहे की येणारे आवाज, त्यांनी ते आयोजन वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आजचं आपलं आयोजन उत्तम आहे, म्हणजे असणारच ते समर्थांची ती कृपाच आहे सगळ्या अर्थासाठी आणि काही प्रश्नच नाही. पण आयोजनामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या विक्षेपामध्ये येतात. किंवा आधीच त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठा येणारा अडथळा म्हणजे आवाज येणं, कुणाचं तरी बरोबर महत्वाचं काही चालू असताना फोन येणं, हा विक्षेपामध्ये त्यांनी घेतलेला आहे. म्हणून फक्त मी नमूद करते. त्यांनी सांगितलं नाहीये पण वेगवेगळे आवाज स्वतः आपल्याला माहितीये की सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे हाच आहे. तिसरं सांगितलं कषाय. कषायाचा अर्थ बुवा किंवा समोर वक्ता काहीतरी सांगतोय किंवा प्रवचनकार कीर्तनकार काहीतरी सांगताय आणि श्रोत्यांनी त्याचा वेगळाच अर्थ लावणे, वेगळं इंटरप्रिटेशन करणं. एक प्रसंग आहे, मी ऐकलाय कोणाकडनं. तर एका प्रवचनकारांनी भगवद्गीतेवरती ते प्रवचन करत होते आणि प्रवचन छान झालं आणि एक जण म्हणाले, किती सत्य मला माहिती नाही पण ऐकिवात आहे, ते म्हणाले काय सुंदर प्रवचन केलं आणि आज पहिल्यांदा 4था अध्याय घेतला आणि पहिल्यांदा म्हणे मला कळलं गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाची जन्मतारीख आहे. मला माहितीच नव्हतं म्हणे, तुमच्या प्रवचनामुळे मला कळलं. प्रवचनकार म्हणाले तुम्हाला मी कधी सांगितली जन्मतारीख आहे? ते म्हणालात ना तुम्ही बहुनीने व्यतीतानी जन्मानी तव 4 जून. याचा अर्थ इंटरप्रिट काहीतरी वेगळंच केलं जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात तसं सारांश काढणं फार महत्वाचं आहे. सारांश काढून दाखवणं, कारण विचारांची स्पष्टता तिथे कशा आहे. आणि सगळ्यात शेवटचा अनेक सांगितलेले आहेत, मी अगदी मोजक्या सांगण्यासाठी घेतली की रसास्वाद.
रसास्वाद म्हणजे समोरचा वक्ता, कीर्तनकार, प्रवचनकार जे कोणी असतील त्यांच्या मूळ विषयाकडे लक्ष न देता, मूळ जो आपला हेतू आहे त्याच्याकडे लक्ष न देता वेगळ्याच ठिकाणी लक्ष देणं. माझ्या बाबतीतच घडलेला किस्सा सांगते. कीर्तन झाल्यानंतर हे सगळे अडथळे सगळे बाहेर बऱ्या प्रमाणात दिसून येतात. अगदी हा कॉमन आहे की कीर्तन झाल्यानंतर एक काकू आल्या आणि म्हणाले मला 2 मिनिटं बोलायचं आहे तुझ्याशी. अनेक जण मागे काहीतरी काही सांगायचं म्हणून आले असेल. तुम्ही म्हटलं ठीक आहे बोला ना. ते म्हणाले नाही सगळ्यांचं होऊन जाऊ दे, मग मला तुला एकटीला विचारायचं. ठीक आहे. तर मला काय वाटलं, कधी कधी एखादं ओवी घेतली जाते किंवा त्याच्याबद्दल त्यांना अधिक माहिती असेल की तू असं सांग, कारण नवीनच हे असल्यामुळे खूप जण सांगतात की असं कर, असं सांग, किंवा हे तू कुठून घेतलं, असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना. म्हणून त्या म्हणाल्या असेल नंतर आपण हे करूया. सगळं झालं, जे कोण होते समोर आमचं भेटून झालं. नंतर त्या आल्या आणि त्यांनी मला कानात काय विचारावं, तू ही जी नऊवारी नेसलेली आहे ही शिवलेली आहे की नेसलेली आहे, कुठून घेतली? घडलेला म्हणजे कीर्तनामध्ये एवढे विषय येऊन गेल्यानंतर, सगळं झाल्यानंतर एक म्हणतो ना सेल्फ डाऊट येण्यासाठीचा माझ्यासाठीचा आहे की मी तेव्हापासून मी एकच नऊवारी ठरवली, तीच नेसते मी. म्हणजे पुढे काही विचारायलाच नव्हतं, त्यांना सांगून ठेवले की अशी अशी नेसलेली. सांगायचा हेतू की हावभाव किंवा वेगळ्याच गोष्टींकडे लक्ष जाणे. मेन आपला उद्देश काय आहे, मेन उद्देशाकडे लक्ष न जाणे. हे असे काही अडथळे आणि असे अनेक अडथळे त्यांनी दिलेले आहेत की जे श्रवणापासून आपल्याला दूर ओढतात. जे हे अडथळे समर्थन अर्थातच अपेक्षित आहेत की हे समजल्यावरती आपण तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि अर्थातच शेवटाकडे जात असताना शास्त्रामध्ये श्रवणाचा सहज श्रवण म्हणून एक प्रकार आहे की सहज जे नुकतेच परमार्थाला लागले आहेत किंवा एखादी अशी ओळ किंवा एखादा विचार शिक्षकांनी किंवा कोणी सांगितला असेल आणि त्या एका ओळीमुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला त्या श्रवणामुळे. त्यांनी तसं सांगितलं त्यामुळे नंतर असं घडलं. सहज श्रवण. तर एकदा एक राजा असतो आणि तो राजा शिकारीसाठी जातो. शिकारीसाठी गेल्यानंतर मध्ये एक तलाव असतं. त्या तलावामध्ये त्याचं लक्ष जातं एक बगळा होता आणि त्या तलावाच्या पलीकडच्या बाजूला एक साधू महाराज बसले होते आणि साधू महाराजांचं लक्ष त्या बगळ्याकडे गेलं. तो बगळा काय करत होता, तो समोर जवळच असलेल्या दगडाला त्याची चोच घासत होता आणि पुन्हा पाण्यामध्ये ती चोच नेत होता. तर ते साधू महाराज सत्पुरुष ते सगळं बघितल्यावरती त्यांच्या तोंडून बाहेर पडलं, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पानी, तेरे मन में क्या है सो हम पहचाने. आणि हे ऐकल्यावरती त्या राजाला फार असं छान वाटलं. त्याला कदाचित याचा रिदम आवडला असेल माहिती नाही, पण त्याला फार आवडलं. त्यांनी लगेच त्याच्या पाठोपाठ म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा पाठ झाला की वा काय साधू महाराज म्हटले, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पानी, तेरे मन में क्या है सो हम पहचाने. असं म्हणत म्हणत राजा गेला. मध्यंतरीच्या काळामध्ये, मध्या वेळेमध्ये त्या राज्याचा जो प्रधान जी होता त्याचं राजाशी पटत नव्हतं आणि म्हणून त्यांनी कट रचला होता राजाविरुद्ध. त्यांनी राजाला संपवण्याचा कट रचला होता. त्यांनी विचार केला की कोण बरं राजाच्या बरोबर जवळ एकदम कोण पोचू शकतं. त्यामुळे राजाचा न्हावी आहे. त्यांनी न्हाव्याला पकडलं आणि न्हाव्याला म्हटलं उद्या तू जाशील ना सकाळी तेव्हा तुला सगळं संपवायचंय, राजाला मारायचं. तुम्हाला नाही मी असं करणार नाही. त्याला दम देतात, आमिष दाखवतात, तो तयार होतो. प्रधानजींच्या सांगण्यावरून न्हावी तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जातो तिकडे राजांच्या थेट खोलीमध्ये
आपला वस्त्रा काढतो, दगड काढतो, पाणी ठेवलेलं असतं, वस्त्रा घासायला सुरुवात करतो, पाणी थोडं टाकतो, ते पाहून राजाला ते आठवतं. राजा पटकन म्हणतो, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है सो हम पहचाने. ह्याला वाटलं, अरे बापरे, ह्यांना कसं काय कळलं? माफ करा महाराज, म्हणे हा मी केलेलं नाहीये, मला प्रधानजींनी सांगितलेलं आहे, त्यांनी हा कट रचलाय म्हणून मी मारायला आलो, मला क्षमा करा. काहीही न सांगता सगळं बाहेर आलं आणि राजाचे प्राण वाचले. एका सुभाषिताने ज्याचा अर्थही माहित नव्हता, नुसतं कानावर पडलं, प्राण वाचले. श्रोते हो, संतांच्या एक एक ओवी जर आपण अर्थ समजून खऱ्या अर्थाने श्रवण केलं तर आपल्या जीवनामध्ये किती बदल होईल, किंवा आपलं जे ध्येय आहे त्याच्यापर्यंत आपण निश्चित पोहोचू शकतो. भगवत श्रवण करण्यासाठी मगाशी आपण जे बघितलं की चित्त द्रवीभूत व्हायला पाहिजे. पहिलं म्हणजे भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम घेण्यासाठी सुद्धा याचीच कृपा लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आला. त्याचं नाव घेण्याची इच्छा झाली तर ती आवड निर्माण होणार, तर चित्त द्रवीभूत होणार. चित्त द्रवीभूत झाल्यानंतर मग ते अखंडित प्रवाहित होणार आणि मग अनुसंधान आणि मग ती भक्ती. त्याच्यामुळे भगवंताच्या कृपेशिवाय श्रवण होऊच शकत नाही. आणि आपल्यावरती अनंत उपकार सगळ्या संतांनी केलेले आहेत. सगळ्या संतांनी, त्यातलं तारकाश्रम नावाचे जे स्वामी आहेत, तर त्यांनी सुद्धा भगवंताकडे एक मागणं केलेलं आहे. त्यांनी मागणं आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. तेच मागणं आपल्यासमोर मांडून आजची सांगता करते की ते म्हणतात की प्रभू तुझी आवडी मज लागे. श्रवण तर करूच, पण श्रवणासाठी आवड निर्माण पाहिजे. आज आपण एवढे सगळेजण इथे जमलोत का? कारण आवड आहे त्यांच्याविषयी. आवड असेल तर सवड होतेच आपल्याला, पण आवडच नसेल तर कसं होईल? है ना? 4 शब्द इकडचे तिकडचे पिक्चरची मोठी गाणी सहज पाठ होतात, पण भगवंताचं नाम सहज येतं का तोंडामध्ये? नाही येत. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भगवंताची कृपा असेल तरच त्याचं नाम घेतलं जातं. त्या तारकाश्रम स्वामींचा जो अभंग आहे त्यांनी सांगता करते. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आभार नाही मानत, कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. कारण अलकाताईंचं झाल्यानंतर इथे येऊन बसणं म्हणजे त्यांची कृपा आहेच निश्चित, त्या बाबतीत हे नाही. पण मी जसं म्हटलं की सारखं कोरड पडली होती आणि पण त्यांची कृपा असल्यामुळेच आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा छान श्रवण केलं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना नमस्कार करते, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मानते आणि शेवटचा अभंगाने आपण सांगत आहोत. प्रभू तुझी आवडी मजला दे, प्रभू तुझी आवडी मजला दे, कृपा कटाक्षे पाहुनी मजवरी, कृपा कटाक्षे पाहुनी मजवरी, अहं ममता मतिनी, प्रभु तुझी आवडी मजला दे. निज दासाचा हाची मनोरथ, निज दासाचा हाची मनोरथ, पुरवणी सेवा घ्यावी, प्रभु तुझी आवडी मजला दे, आवडी मजला दे, आवडी मजला दे. सगळ्यांनी मिळून 2 मिनिटं फक्त आपण भजन म्हणूया, नाम घेऊया आणि मग सांगत आहोत. रामदास गुरु माझे आई, माझा ठाव जावा पायी, रामदास गुरु माझे आई, माझा ठाव जावा पायी, रामदास
हो.